दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चला तर आज मी तुम्हाला दत्तगुरूंची कथन करणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण दत्त महाराजांची कथा ऐका. तुम्ही दत्त महाराजांचा जन्म कसा झाला हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजच्या कथेला मी सुरुवात करत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. मी दत्त अवतारांचा उगम प्रवास आपण या कथेमध्ये जाणून घेऊया. दत्त महाराजांची जन्मकथा कशी झाली हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त महाराजांचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. श्री दत्त अवतारांचा उगम आणि प्रवास जाणून आपण दत्तांची जन्मकथा जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. अत्री मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करत असे. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने आदराने स्वागत करी. वेळोवेळी आलेल्या पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही आणि खाली हातानेही गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव तिच्या पुढे शिथिल होईल, पवन तिच्या पुढे नम्र होईल एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्या ठायी असलेले अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाली होती. ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यामुळे त्यांनी ही वार्ता वैकुंठात जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितले. तेव्हा साहजिकच यांना अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागली. ही अनुसया आहे तरी कोण? किंचित मानव तर आहे आणि आपण एवढे देवी असून पण आपल्या पुढे तिची काय हे तेव्हा आपण तिचे सत्वहरण करावे असा विचार त्या तिघींच्या मनात आला आणि हा विचार त्यांनी आपल्या पतीजवळ बोलून दाखविला. त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांना ब्राह्मणांच्या रूपे घेतली आणि शुभ्र व धोतर, अंगावर रेशमी उपरणे आणि यथोपंथी आणि हातात कमंडलू अशा या रूपात तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात गेले आणि भर दुपारची वेळ होती. अशा वेळी आपल्या आश्रमात अतिथी आलेले पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसवायस आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांची पूजा केली. त्यांना पाटावर बसून जेवण वाढले. पण त्या अतिथी म्हणाले तिला, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे. असनी बसता सत्वर मनती धुंदा लागली फार. नग्न होनी निर्धार इच्छा भोजन देईज. हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कुणी सामान्य साधू नाहीये तर हे माझे सत्व पाहण्याकरता आलेले असावे. यास जर मी विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन हे तीर्थ आहे. शिवाय माझ्या पतीचे तपश्चर्याचे सामर्थ्य माझ्या पाठीमागे आहे. असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली आणि त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्यानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगगोदक देऊन म्हणून हे गंगगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांच्या इच्छा भोजन दे. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्रे हाती घेऊन उडवली. तो काय त्या गंगगोदकाच्या स्पर्श होताच ते तिघे अतिथीचे तात्काळ बालक झाले. तेव्हा अनुसयाने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि
अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघांना ते अतिथी बालक झालेले ते बालके रडू लागली, तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूयेने त्यांना स्तनपान करविले. त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले. स्वर्गलोकात तिन्ही देवी स्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारद मुनींनी घटना झालेली सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसूयेकडे आल्या आणि तिचे त्यांनी करुणा भाकून झाली आणि सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. अनुसूया मातेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्रिमुनींनी गंगगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाचे पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली आणि त्या बालकांवर गंगा गोदक शिंपडले. तेव्हा ती बालके देवस्वरूप झाली. ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आली आणि त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार केला. विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसूये, आम्ही तुझेवर प्रसन्न आहोत. इच्छित तुला जे काय वर मागायचे. तेव्हा अनुसूयेचे तिघे बालके ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तिन्ही मूर्ती एकरूप होऊन माझ्या जवळच राहा असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे देव म्हणाले आणि अंतर्ध्यान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि 3 शीर 6 हात तेजस्वी अंककांतीची ते बालके पाहून अनुसूयेला अत्यंत आनंद झाला. आणि आज तागायतपर्यंत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंती हा सण खूप मोठ्या उत्साहाने प्रतिवर्षी साजरा केला जातो. अशा प्रकारे तुम्हाला दत्त जयंतीची कथा कशी वाटली नक्की लाईक कमेंट शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या दत्त महाराजांची जन्मकथा काय होती ते सगळ्यांपर्यंत पोहोचून. म्हणून माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. अशाच